मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सलग 4 दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे मराठा समाजाची चिंता वाढली आहे। दुसरीकडे सरकारने विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यामुळे जरांगे देखील सरकारवर चिडलेले आहेत। अंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलनाची नेमकी परिस्थिती काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। मनोज जरांगेंचं सलग 4थ्या दिवशी उपोषण। पाण्याचा एक थेंबही प्यायला जरांगेंचा नकार। जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे महिलांना अश्रू अनावर। आता दाराला पाणी द्यायलाच पाहिजे ना, कवर लोक त्यांचा जीव हे करायला पाहिजे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं सलग 4थ्या दिवशी उपोषण सुरूच आहे। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असून आता पाणी न पिल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे अंतरवालीतील महिला आणि पुरुष जरांगेंनी पाणी प्यावं म्हणून मनधरणी करतायत। मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी देखील अंतरवालीकडे धाव घेतली। अधिकाऱ्यांनी मनोज जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय, पण जरांगेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। मला जर अंमलबजावणी असली तर माझ्याकडे यायचं सगळ्या सोयऱ्याची, आणि ती बी मी दिलेली व्याख्या स्पष्ट सांगतो। आता मी दिलेली व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मला लागते। हैदराबादचं गॅजेट घेतल्याला मला लागतंय। अंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेत असले आणि 1 वर्षाची मुदत शिंदे समितीला आणखीन द्यायची, 3 लगातार काम करायचं, तर इकडे यायचं नाही तिकडे यायचं नाही हे ध्यानात ठेवा सांगितलेले मुद्दे। एकीकडे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे। येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल सादर करेल। त्यामुळे 16 आणि 17 फेब्रुवारीला सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावलं जाईल असा अंदाज होता। अधिवेशनात अहवालाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सुधारित कायदा केला जाण्याची शक्यता आहे। पण आता 16 ऐवजी 20 फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मनोज जरांगेंनी शिंदे फडणवीसांवरही जोरदार हल्लाबोल केलाय। सरकार फसवणूक करत असून सर्वांना भोगावं लागणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। सरकारचे काय डोळे गेले, अक्कल नाही आणला, लहान नाही काय वागत येत राव। काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागलात। त्या अजितदादाला वेळच नाही, तो तर त्या भुजबळाच वेळ देतोय, भुजबळच मोठा करायचा आहे त्याला, मराठ्याच्या फार मागं लागला आहे तो, सगळ्याला फळ भोगावं लागणार, हिशोब सगळ्याच होणार आहे, थांबा। दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सरकारला पत्र लिहिलंय आणि मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या मसुद्यावर सूचना आणि हरकतीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे। 26 जानेवारी रोजी सरकारनं आरक्षणाबाबतचा मसुदा तयार केला। त्याला हरकती घेण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, पण 16 फेब्रुवारीपासून किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी भुजबळांनी केली। हा विषय किचकट असल्यानं खेड्यापाड्यापर्यंत माहिती व्हायला वेळ लागत असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मनोज जरांगे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्यामुळे शिंदे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय सरकारला काहीच हालचाली करणं शक्य नाहीये। त्यामुळे जरांगेंचं उपोषण थांबवण्यासाठी आता सरकार काय युक्ती लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी।